सुस्वागत नमस्कार धन्यवाद रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमचा नम्र अभिवादन करून आज श्री गोठणदेव मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार कल्परोहण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आयोजित करून या ठिकाणी ब्राह्मण श्री ब्राह्मणदेव विजय मंडळ परभोई कणकवली यांच्या वतीने या ठिकाणी रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 आणि सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 या 2 दिवसांमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले आणि आजचा हा दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसानिमित्त या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून महाआरती तीर्थप्रसाद महाप्रसाद स्थानिक भजनी बुवांची भजनं आणि सात्विक समारोप सोहळा आणि या ठिकाणी आग्नेय सामने भजनाचा प्रसाद संगीत कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्यामध्ये मी बुवा स्वतः श्री समीर रामाकडं लिंग रवनाथ प्रासाद भजन मंडळ गाव कोकण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मला पकवाज जातात सुप्रसिद्ध पकवाज जातात आणि या पंचक्रोशीमध्ये ज्यांचे पकवाज वादनाचे साधीच आहेत ते ओंकारजी दुकाटे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आज पकवाजाचं ज्ञान घेत आहेत ते ओंकार दुखंडे आणि तबला साथ करत आहेत ते सुप्रसिद्ध तबला
मार्गदर्शन कैलासवरती जयराम भाडीगावकर बुवा यांची प्रत्येक प्रत्येकची पूजा देते श्री महादेश्वर गाव नाळे तालुका देवगड यांना पकवान प्रत्येक राहू आणि त्यांचं भजन मंडळ मंडळाच्या वतीने लागला आज भरेरी गावावरून नागोळे गावावरून त्यांना साथसंगत करायला आलेले त्यांचे कोरस मंडळी आणि त्यांनी सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लागला आभार व्यक्त करून अवघ्या जगताचा राजदैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची विद्येचा राजदैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होतो ऐश्वर्या जाणीवाड्यात नमस्कार करतो तुझे गोठे देवाची कृपा आशीर्वाद करून ब्राह्मण देवाच्या चरणाची नतमस्तक होतो आशीर्वाद करून सत्यनारायणाच्या चरणाची नतमस्तक होतो आजच्या या आमने सामने सरस्वती मनोरंजन नवरत्नाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराज आमचे मित्र सुदर्शनजी खोपे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे त्याचप्रमाणे सुभाष चव्हाण बुवा गुरुदत्त हळवे बुवा त्याचप्रमाणे पकवादादा संदीप पाचाळ बुवा बुवा लक्षात घ्या कणकोले आपली आहे हे कोण पण येऊन आपल्याला जर धमकी देत असतात ना तर ते का बघून नाही घ्यायचं लक्षात दिलं तुझ्या ते सांगतो खरं सांगतो एका माणसाचा ID कार्ड मी घेऊन आलो त्याने काढून दिलं मला ID कार्ड स्वतः घेऊन जा म्हणून सांगितलं मी घेऊन दिलं माझ्या काय दोष आणि त्या ब्राह्मण देवाने का शिक्षा दिलेली आहे मोठ्या देवाने का शिक्षा दिली एवढा दिलं तो अरे मी फक्त तोंड धुवायला गेलो बाथरूम मध्ये गेलो त्यांनी 2 रुपये साला म्हटलं देतं आणि दिले 10 रुपये देऊन गेलो तरी तो भांडला ते का आता ID काय काढले नोकरीच काढून टाकतो बघितलं त्याच्यामुळे तू माझ्या नादात लागा नको टाकली आहे टाकतोय तुला अरे आपण कणकवलीत असल्यावरती घाबरत असू दे धन्यवाद या ठिकाणी श्री गोठ्यादेव आणि या देवाची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल लाख लाख आभार मानतो या ब्राह्मणदेव मित्रमंडळ परबवाडीचं कारण हुआ काल सुद्धा या ठिकाणी ट्रेक्सिंगचं नाटक होतं एवढीच अमाप गर्दी होती आज माझ्या जोडीला संदीप पुजारी बुवा एकदा जोरदार बुवांसाठी टाळ्या होऊ देत कारण मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी बुवा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत तिरंगी सामन्यामध्ये आणि त्यावेळी झळकलेले सुद्धा आहेत
कनकनगरी पावन तसे परमवाडी नाव कनकनगरी पावन तसे परमवाडी नाव गाजते ब्राह्मण देवाचे नाव तिथे गाजते गोठण देवाचे नाव नसे कसली चिंता दयाच्या कृपेने नसे कसली चिंता दयाच्या कृपेने नसे कसली चिंता समीर ते कवितो भक्ती भावे जय माता गणपती गजानन
करूया। आज जोडीला खरोखर सुंदर बो आहे। संदीप पुजारी बो म्हटल्यानंतर एक देवगडची शान आणि विनोदाचे बादशाह, म्हणजे भजन जरी कमी केलं तरी बोलून बोलून हसवण्याचं काम। कारण दादा कोंडकेंच्या नंतर जर नंबर कोणाचा लागत असेल तर ह्या माणसाचं एकदा जोरदार आहे बघा। आता काय म्हणता बघा, दादा कोंडके वर गेले त्यानंतर मला मागे मागे मी चांगलं सांगतोय ना, काय तुझी बुद्धी असत पण असू दे। आज संदीप पुजारी बुवा म्हटल्यानंतर आणि समीर सर म्हटल्यानंतर ही जोडी तशी आहे, एकाचे दात पुढे एकाचं टकलं उघडे, शिंगात गायब झाली। ती मध्यंतरी पहिली एक ऍड आहे बघा ओनिडा टीव्हीची, त्याच्यात एक टकलं आहे शिंगावर, तो होतो फक्त आता त्याची शिंगा गायब झाली, कारण रोज मी बारीच घेतात। असू दे, प्रथमतः भगवंताचं नामस्मरण। या ठिकाणी बुवा पहिल्यांदा संधी मिळालेली आणि आज गोठ्यादेवाची सेवा करण्याची संधी आहे, त्यामुळे भगवंताचं नामस्मरण प्रथमतः करूया। कारण आज 2 दिवस हा कार्यक्रम हे ब्राह्मणदेव मित्रमंडळ परबवाडी करतायत। आज बुवा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तेवढं झाले। काल ट्रिक्सीयुक्त नाट्यप्रयोग लक्षात दिला आणि रेल्वे स्टेशन सकाळी जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता मुंबईला। हा डबलबारी कार्यक्रमासाठी बुवा महिला वर्ग सुद्धा तेवढ्याच ताकदीने उपस्थित आहे। त्यामुळे जरी ही रेल्वे स्टेशनची बारी असली तरी गोठणदेव ही जागृत देवस्थान आहे, त्याच्यामुळे बारी कशी करायची हे तुम्ही ठरवा। त्या महिलांच्या कानापर्यंत वाईट शब्द काही गेला नाही पाहिजे याची गॅरंटी मी माझी देतोय, तू बघू। Thank you.
Thank you.